हम्पी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे। ह्या भागात आपण जाणून घेणार आहोत याच ऐतिहासिक ठिकाणाबद्दलची माहिती। जय शिवराय मित्रांनो, मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे भ्रमंती करायला महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजेच कर्नाटक येथील हम्पी या ऐतिहासिक ठिकाणी। तर मित्रांनो, इथे आपण सुंदर सुंदर मंदिरं आणि मंदिरांचे अवशेष, इमारतींचे अवशेष वगैरे बघणार आहोत। आणि आज माझ्यासोबत कोण आहे? निकी नाही आहे, बट आय मिस यू निकी। आज माझ्यासोबत आहे एवढी सगळी जण। तर आम्ही 7 जण, आमचा प्रवास कालच चालू झालेला आहे आणि आज आम्ही हम्पीमध्ये एंटर केलेला आहे। सकाळी जरा फ्रेश वगैरे झालो, इथे आम्ही रूम्स घेतलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे भ्रमंतीसाठी। तर चला मित्रांनो, आपली भ्रमंती चालू करूया। तर मित्रांनो, इकडे आल्यानंतर आम्ही हायर केलेली ही रिक्षा, कारण की इथे खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि त्यामधून आपल्याला फिरणं आणि इकडे गाईड पण आपल्याला लागणार आहे, कारण की ही जागा आपल्यासाठी नवीन आहे। तर हे आपल्याला पूर्ण जागा दाखवणार आहेत, इथल्या एक एक ऐतिहासिक ठिकाणं आपल्याला दाखवणार आहेत आणि त्याबद्दलची माहिती देणार आहेत आणि प्लस आपल्याला त्यांनी रिक्षा प्रोव्हाइड केलेली आहे। तर इथले रेट्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत आणि इकडे आल्यानंतर तुम्ही ह्यांचा नंबरही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून यांच्याशी तुम्ही इथली ठिकाणं बघू शकता। तर चला मित्रांनो, आपली जर्नी स्टार्ट करूया। हम्पी ये पूरा 14-15 सेंचुरी में मार्केट था सर। उस टाइम मार्केट उधर दिख रहा है ना, ये लास्ट में आके देख सकता। हाँ, जो मार्केट है ये मार्केट मतलब ऐसा अपोजिट मंडप रहेगा। एक मार्केट लगभग 1 किलोमीटर तक रहते सर। ओके। तर मित्रांनो, इकडे बघताय तुम्ही, हे सगळा मार्केट एरिया आहे। हा पहिले मार्केट होता यांनी सांगितल्याप्रमाणे। तर आपण हा भाग शेवटी करणार। हम्पीतील अनेक इमारती व मंदिराचे हे अवशेष 4100 हेक्टर विस्तारात पसरले आहे। मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे दानपेटी आहे त्या टायमाची, 13व्या ते 16व्या शतकातली। आणि ह्या खाली बघताय तुम्ही खूप सारे अशा इमारतीचे अवशेष आपल्याला इथे बघायला मिळतात। जी इमारतींचे अवशेष बघतायत ते त्या काळातलं मसाला मार्केट होतं, त्या तिकडे स्पाइस मार्केट त्याला असं म्हणतात इकडे। तर ते इकडे होतं। समोर दिसतंय हे आहे कृष्ण मंदिर, खूप सुंदर मंदिर दिसतंय। असं म्हणतात हे मंदिर राजा कृष्णदेवराय यांनी 1513 मध्ये उदयगिरी या पूर्वेकडील राज्यावर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी बांधले होते। मंदिरात स्थापित केलेली मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती होती। ही मूर्ती आता चेन्नई येथील राज्य संग्रहालयात ठेवण्यात आली आहे। मंदिराच्या प्रांगणात बसवलेला एक मोठा स्लॅब या मंदिराची व उदयगिरीच्या विजयाची कथा सांगतो। अनेक छोटे मंदिरे आणि खांब असलेले हॉल कॅम्पसची शोभा वाढवतात। मंदिराच्या खांबावर याली म्हणजेच पौराणिक सिंह आणि मंदिराच्या प्रवेशद्वारावरील हत्तीचे प्रभावशाली कोरीव काम आपलं लक्ष वेधते। ही टोलबूथ सारखी दिसणारी इमारत खरंच त्या काळातील टोलबूथ असावं असे इथले स्थानिक लोक सांगतात। आपण आलो आहेत पहिला जो स्पॉट आहे आपला, इथला जो नरसिंह मंदिर आणि त्याच्या बाजूलाच एक सुंदर अशा मंदिरामध्ये एक शिवलिंग आहे, ती आपण बघणार आहोत। ही हम्पीमधील सर्वात मोठी मूर्ती आहे आणि त्यात भगवान नरसिंह यांना भयानक किंवा क्रोधित स्वरूपात चित्रित केलेले आहे। नरसिंह म्हणजे अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह असा भगवान विष्णूच्या 10 अवतारांपैकी एक आहे। 6.7 मीटर उंचीच्या या अखंड रचनेमध्ये आदिशेष या विशाल 60 डोकी असलेल्या सापाच्या कुंडलीवर आडवा पाय असलेला स्वामी बसलेला आहे। तर मित्रांनो, ही आहे नरसिंहाची मूर्ती आणि ह्याच्याच बाजूला हे एक टेम्पल आहे जिथे शिवलिंग आहे। तर मित्रांनो, जे तुम्ही मंदिर बघितलं त्या मंदिरामधलं हे सुंदर असं शिवलिंग आहे। खूप मोठं असं शिवलिंग आहे, तुम्ही बघताय खाली त्याच्या आजूबाजूला पाणी दिसतंय। ॲक्च्युली याचा दरवाजा बंद आहे, त्यामुळे आपल्याला आतून तर काय व्ह्यू घेता येणार नाही आहे,
पण सुंदर असं शिवलिंग आहे. तुम्ही वरच्या साईडला बघू शकता. हे मंदिर ज्याला कळसच नाही आहे आणि असं हे मंदिर आहे. तर मित्रांनो, सुंदर असं लक्ष्मी नरसिंह टेम्पल आणि ते सुंदर असं शिवलिंग बघितल्यानंतर आता चाललो आहेत आपण अंडरग्राऊंड टेम्पल बघायला. तर चला. आता आपण आलो आहे एक अंडरग्राऊंड शिव मंदिर आहे ज्याचं नाव आहे पाताळेश्वर. त्याला विरूपक्ष मंदिर असंही म्हणतात. इथे असे विरूपक्ष या नावाने बरेच असे ठिकाणं आहेत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला मी माहिती देणारच आहे पुढे. तर चला बघूया आपण ते मंदिर किती सुंदर आहे ते. विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेले प्रसन्न विरूपाक्ष मंदिर म्हणजेच पाताळेश्वर मंदिर हे हम्पीमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. असं म्हणतात हे मंदिर 14व्या शतकातील आहे. या मंदिराविषयी एक मनोरंजक तथ्य म्हणजे ते जमिनीच्या पातळीपासून काही मीटर खाली आहे. मंदिराचे गर्भगृह वर्षभर साचलेल्या पाण्याखाली असते. हे मंदिर विजयनगर स्थापत्य शैलीनुसार बांधले गेले आहे. मंदिर ही एक साधी आणि सुंदर रचना आहे जी एका मोठ्या प्रांगणाच्या आतील बाजूने बंदिस्त भिंतीने वेढलेली आहे. मंदिरात अंतराळासह गर्भगृह आहे. तसेच मंदिरात आधारमंडप आणि महामंडप देखील आहे. मंदिराचे खांब हे साधे आणि दिसायला कडक आहेत. मित्रांनो, सुंदर असं हे मंदिर आहे. आतमध्ये खूप पाणी आहे त्यामुळे आपल्याला पुढपर्यंत जाता येणार नाहीये. तुम्हाला जर दिसत असेल समोर तुम्हाला नंदी बघायला मिळतोय आणि शिवलिंग आतमध्ये आहे. पण पाणी बरंच असल्यामुळे आणि पाणी खूप गढूळ आहे आणि त्याचा थोडासा वास पण येतोय. त्यामुळे मी आतमध्ये जात नाहीये. तर मी इथूनच तुम्हाला हे मंदिर दाखवतोय. हे मंदिर 1970 मध्ये उत्खननामध्ये सापडलं आहे. हे जे मंदिर आहे हे आपल्याला 1970च्या उत्खननामध्ये सापडलेलं आहे. तर सुंदर असं हे मंदिर आहे आणि आतमध्ये आपण बघितलं खूप अंधार असल्या कारणाने आपल्याला शिवलिंगापर्यंत जाता आलेलं नाही आहे. पण आपण बऱ्यापैकी आतमध्ये बघू शकलो आहे. तिथे तो नंदी आपल्याला बघायला मिळाला आहे आणि बरंचसं असं छानसं इथे जे अवशेष आहेत त्या मंदिराचे तुम्हाला बघायला मिळतात. मित्रांनो, असं म्हणतात की हम्पी या नावाची उत्पत्ती पंपा या नावापासून झाली आहे. पंपा हे हिंदू देवी पार्वतीचे एक नाव आहे. स्थल पुराणानुसार पार्वतीने तपस्वी शिवाला जिंकण्यासाठी आणि गृहस्थी जीवनात परत आणण्यासाठी हेमकुटा टेकडीवर तिच्या योगिनी आणि तपस्वी जीवनशैलीचा पाठपुरावा केला. शिवाला पंपापती असेही म्हणतात. हेमकुटा टेकडीजवळची नदी पंपा नदी म्हणून ओळखली जाऊ लागली. पंपा हा संस्कृत शब्द कन्नड शब्द हंपामध्ये बदलला आणि पार्वती ज्या ठिकाणी शिवाचा पाठलाग करत होती ते ठिकाण हम्पे किंवा हम्पी म्हणून ओळखले जाऊ लागले. इथे जे आहेत हे उत्खननात भेटलेल्या काही वस्तू आहेत, जे शिल्प आहेत, काही मूर्त्या आहेत. तर ते आपण बघायला आलो. तर बघा इथे माझ्या मागे ठेवण्यात आली आहेत ती सगळी. तर ती आता आपण बघूया. ही सगळी शिल्प आहेत. ही सगळी शिल्प उत्खननात भेटलेली आहेत. इथे गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे कमळमहल, रंगमहल आणि हत्तीशाळा बघायला. पण ह्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यावं लागतं, ज्याची प्राईस आहे 40 रुपये. आणि तेच तिकीट तुम्हाला विठ्ठल मंदिरात सुद्धा चालणार आहे. तर आता गणेश आणि कृष्णा गेले आहेत तिकीट काढायला आणि आम्ही इकडे थांबलेलो आहेत आणि मग ते तिकीट आल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत.
पुढे आले का? मित्रांनो, हे आहे राणी महलचं अधिष्ठान. मित्रांनो, हे आहे कमळ महाल. याला चित्रांगिनी महाल असेही म्हणतात. हा विजयनगर वास्तुशैलीचा एक उत्तम नमुना आहे. कमळ महाल ही रचना विजयनगर साम्राज्याच्या राजघराण्याकरिता बनवण्यात आली होती. हा महाल शाही महिलांसाठी राखीव होता. कमळ महालापासून पुढे आल्यानंतर ही सुंदर हत्तीशाळा आपल्याला पाहायला मिळते, जी विजयनगर साम्राज्यातील शाही हत्तींच्या आश्रयासाठी वापरली जात होती. आपली मंडळी इकडे बसलेली आहेत. हम्पी बघून आणि इथलं सगळं एरिया फिरून दमलेली मंडळी इकडे बसलेली आहेत. हा इथे मजनू आहे आणि ही पोरं इकडे बसलेली आहेत. किती खूप फिरलेली आहेत आणि त्यामुळे ह्यांना आता मला वाटत नाही फिरायची इच्छा आहे. त्यांची तोंड बघा कशी आहे. का फिरायची इच्छा आहे? आहे ना? अच्छा, नारळ पाणी पाहिजे का? बरं. हम्पीमधील बहुतेक मंदिरे हे हिंदू आहेत. तसेच येथील इमारती आणि स्मारकातून देवतांचे चित्रण आणि शिल्पे दिसतात. याशिवाय पुराणामधील संदर्भ आणि कलाकृतीही दिसून येतात. या सगळ्यांचे बांधकाम द्रविड शैलीत आहे. याचबरोबर 11व्या ते 14व्या शतकातील होयसाळ साम्राज्याच्या कलांची छटाही दिसून येते. इतकेच नव्हे तर काही नवीन इमारतींमध्ये भारतीय इस्लामिक शैलीही दिसून येते. मित्रांनो, आपण जिथे आता एंटर करत आहे तो आहे राजाचा राजवाडा. त्याचेच काही अवशेष राहिलेले आहेत. हे आहे राणी स्नानगृह. तर इथे आपण बघायला चाललो आहे आतमध्ये. विजयनगरच्या राजघराण्यातील महिलांसाठी अच्युतरायाने राणीचे स्नानगृह बांधले होते असे मानले जाते. हे सर्व संभाव्यतः राजा आणि त्याच्या राण्यांचे खाजगी स्नानगृह म्हणून वापरले जात असे. मित्रांनो, आता आपण निघालो विठ्ठल मंदिराकडे. विठ्ठल मंदिराकडे जायला तुम्हाला इकडे 20 रुपीजचं तिकीट घ्यावं लागतं आणि मग अशी व्हेकल तुम्हाला त्या मंदिरापर्यंत सोडते. बरं ना, मजा येते का?
मित्रांनो, हम्पीमधील विठ्ठल मंदिर हे एक प्राचीन वास्तू असून त्याच्या अपवादात्मक वास्तुकला आणि अतुलनीय कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर हम्पीच्या उत्तर पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठी आहे. विठ्ठल मंदिराला श्री विजया विठ्ठला मंदिर असेही म्हणतात. मंदिरात विठ्ठला विष्णूची मूर्ती विराजमान होती. हे मंदिर भगवान विष्णूने त्याच्या विठ्ठल रूपात निवासस्थान म्हणून बांधले होते अशी आख्यायिका आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे विष्णू मंदिराकडे. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही माझ्या मागे बघताय किती सुंदर मंदिर दिसते. ते खूप सुंदर अशी कलात्मक अशी मंदिरं इथे आहेत. आणि इथेच ते आपण बोलतो जे 56 म्युझिकल जे खांब आहेत ते ह्याच ठिकाणी आहेत. आणि आपल्या 50च्या नोटेवरची जो रथ दिला आहे तो पण ह्याच ठिकाणी आहे. तर चला बघूया. विठ्ठल मंदिर हे द्राविडियन वास्तुशैलीत बांधले आहे. मित्रांनो, या वास्तूची रचना खूपच विलक्षणरित्या केली आहे. या अंधाऱ्या खोलीत सूर्यप्रकाश येण्यासाठी छताला तुम्हाला काही होल पाहायला मिळतात. या होलातून खूपच कमी प्रमाणात सूर्यप्रकाश या खोलीत येतो. म्हणूनच भिंतीलगतच्या नालिकांमध्ये पाणी ठेवण्यात यायचे, जेणेकरून सूर्याची किरणे या होलातून त्या पाण्यावर पडत असे आणि त्यामुळे संपूर्ण खोलीत सूर्यप्रकाश पसरत असे. रंगमंडपाचे संगीत स्तंभ हे विठ्ठल मंदिरातील प्रमुख आकर्षण आहे. मोठा मंडप त्याच्या 56 संगीत स्तंभांसाठी प्रसिद्ध आहे. या संगीत स्तंभांना सारेगामा स्तंभ असेही म्हणतात. जेव्हा खांब हळुवारपणे टॅप केले जातात तेव्हा संगीताच्या नोट्स उत्सर्जित होतात. प्रत्येक मुख्य खांब हा 7 किरकोळ खांबांनी वेढलेला आहे. हे 7 खांब प्रातिनिधिक वाद्यातून 7 वेगवेगळ्या संगीत नोट्स सोडतात. मित्रांनो, हाच तो रथ आहे जो आपल्या 50च्या नोटेवरती आहे. आणि समोर दिसत आहेत हेच ते 56 पिलर आहे, ज्याला संगीत पिलर असे म्हणतात. आपण जवळजवळ पूर्ण दिवस फिरल्यानंतर आता आपण आलो आहेत विरूपाक्ष मंदिराजवळ, जे आपल्या रूमच्या जवळच आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया.
तर फायनली मित्रांनो आपली हम्पीमधली महत्त्वाची ठिकाणं फिरून झालेली आहेत. खूप सुंदर आणि कलात्मक ठिकाणं होती. एकदा नक्की येऊन इथे व्हिजिट द्या. खूप सुंदर म्हणजे मनमोहक अशी ठिकाणं होती ही. हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतोय. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.